तर टॉस आपण करणार आहोत. टॉस केला जाईल आकाश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. सारंग संघ पण या आपण टॉस कडे वळणार आहोत. टॉस केला जाईल. एका बाजूला भिनार, दुसऱ्या बाजूला सारंगाव, या दोन संघामधील टॉस आपण इथं संपन्न करत आहोत. आकाश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे उडवणार आहोत. तर टॉस केला जातोय. आपण पाहू शकता आकाश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हेड कॉल आहे. बिनार संघनायकाचा हेड चाललेला आहे. बिनार संघनायक टॉस आपण जिंकलेला. आकाश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची सोहळ्याचे बिनार संघनायक आयोजन आपणच केलेलं आयोजनाविषयी मी विचारणार नाही. मात्र टॉस महत्वाचा होता का? हो नक्की. आणि टॉस महत्वाचा आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम शतरक्षण स्वीकारलं आहे. सारंगाव संघाने मागील सामन्यामध्ये गोडसे संघाला पराभूत केलेला आहे. या संघाचा आत्मविश्वास देखील आता खूपच वाढलेला असणार आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल? 35 ते 40. आणि कोणते असे ट्रम्पकार गोलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? प्रेम भोईर, जयेश वखारे, प्रतीक भोईर आहे. हेमन हरची संघामध्ये वापसी झाली की या वेळी देखील हेमन हर खेळताना पाहायला मिळणार नाही. नाही म्हणा, टीम नंतर येईल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सारंगाव संघाला एक वेलकम. आपलं हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर हार्दिक स्वागत. आणि आतापर्यंत हे आयोजन केलेले आहे. या आयोजनामध्ये खेळताना जयपतंग चषकामध्ये कशा प्रकारे आपण एन्जॉय केलेलं आहे? नाही, एन्जॉय तर केला. आणि जे आम्ही मॅच जिंकली तर आम्हाला कॉन्फिडन्स पण नव्हता की आम्ही मॅच जिंकू. तर बघू आता पुढची मॅच काय. नक्कीच. आता मात्र तुमचं जर बघितलं तर तुमच्यासमोर आव्हान आयोजक संघाचं असणार. जयपतंग भिनार संघ आपण बघतो. जयपतंग गोडसे संघाचं आव्हान आपण संपुष्टात आणलेलं आहे. मात्र आता समोर जयपतंग भिनार संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये जर बघितलं तर किती धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न असेल? नाही, जास्तीत जास्त आम्ही धावांचं आव्हान करू, कारण आमच्याकडे आम्ही 10 प्लेयर नाही खेळतोय. ऑलरेडी आम्हाला पेनल्टी भेटणार आहे, तर आम्हाला जास्तच रन करणं जरुरी आहे. आपल्या संघाला अधिक जास्त वेळ घेणार नाही. मी टॉस खायला गेला, टॉस जिंकलाय तो बिना संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेला आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सलामच्या कॉम बॉक्समध्ये. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल आणि सामन्याच्या कक्षामध्ये आवाज ऐकूया समीर ठाकरे यांचा. फक्त 5 मिनिटाचा वेळ इथे दिला गेलेला आहे. 5 मिनिटानंतर लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत.
सनी पाटील विथ नवीन पाटील ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलाम विरांची. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज जबन भिनार संघाकडून जतीन राणे सज्ज होतोय. नवीन पाटील स्ट्रायकर बॅटर नॉट स्ट्रायकर बॅटर आपण बघतोय. वंडर बॅप सारंगाव सनी पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना जतीन राणे. फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय जयवजन भिनार संघाकडून. पंचांचा अधिकृत इशारा होतोय सामना सुरू होण्याचा. आणि पहिल्या षटकांमधील पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज जतीन राणे सज्ज होतोय. इथे मात्र आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा शॉट थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीपला चेंडू अखेर अडवलं जातं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि ओव्हरथ्रो झालेला आहे हे आपण पाहू शकता. अगदी चेंडूचे फेकाफेकी मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा उचलताना आपण पाहतोय ती सारंगाव संघाचे फलंदाज 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. अंकल भोईर खूपच निराश आपल्या संघाच्या क्षेत्ररक्षकांवर पाहायला मिळतात जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि संघाचे मेंटॉर देखील आहेत. 3 धावने अकाउंट ओपन झालेलं आहे सारंगाव या संघाचं. स्वीप करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला सुमित कुमार दिवे विपक्ष सुमित कुमार गुंदवले या दोन संघांमध्ये. दिवे संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच सुमित कुमार दिवे विरुद्ध सुमित कुमार गुंदवली या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. इथे अतिरिक्त करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता शफल होऊन हा प्रयत्न होता सनी पाटील याचा. या अगोदर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि इथे मात्र आपण बघितलं तर फाईन खेळण्याचा देखील प्रयत्न केला आणि दोन्ही वेळा तो बेट झालेला आहे. अगदी फलंदाजा फॉलो करून गोलंदाजी केली जाते. हाच प्रयत्न मागे केला होता आणि इथे मात्र प्रयत्न सफलता मिळते. प्रयत्नामध्ये चेंडू निघून जाते फायनल क्रिजर मधून सीमापार चौकार. वेलकम जेतू आपलं हार्दिक स्वागत आहे. दिवे संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सुमित कुमार दिवे ज्या संघाने या यंदाच्या अंकामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. तर विपक्ष गुंदवली संघाकडे देखील पाहिलं तर गुंदवली संघाचं चांगलं परफॉर्मन्स राहिलेलं आहे. स्वीप केलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमावार. 4 धावांसाठी सलगचा हा दुसरा चौकार. पहिला चौकार फाईन लेग रिझन मधून आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चौकार आपण पाहतोय वंडर बाय सारंगाव सनी पाटीलच्या बॅट मधून. धनंजय पाटील मास आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी जर्मन एकतर सारंगाव संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. जेसीचे हायफर मेंबर आहेत. फोर्स केलेल्या चेंडूला समोर खेळलेलं आहे क्षेत्ररक्षक डीप मधून कुमार गुण चेंडूपर्यंत झेपावतोय. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल या षटकाची देखील समाप्त झाली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर जहानमान एक तर सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 12 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुमित म्हात्रे फॅम टीम सुमित कुमार गुंदवली विपक्ष सुमित म्हात्रे फॅम टीम सुमित कुमार दिवे या दोन संघामध्ये. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गुंदवली विरुद्ध दिवे या दोन संघामधील. पण सध्या आपण सामना बघतो सारंगाव विपक्ष भिनार या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद सारंगाव संघाची धावफलकावर पोहोचलेली आहे ती 12वर. सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 12 धावा. प्रेम भोईर मागील सामन्यामध्ये सामनावीर. एक सिंगल रन्स फलंदाजी ते पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 13वर. ज्या बाजून भिनार संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये या स्पर्धेचे आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर पाहतोय. जयबजरंग चषक 25-26 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना तिसरा आपण पाहतोय. लॉर्ड फुटात चेंडू आहे या समोर खेळल्या चेंडूला व्ही सेफ मध्ये मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये फ्लोटिक्शन आपण पाहतोय या. आणि इथे देखील आपण पाहतोय की या एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेने या षटकामध्ये धावफलक हलता ठेवलेल्या सारंगाव संघाच्या फलंदाजाने. इथे या दुरून खेळलेल्या चेंडूला आणि दूरच पाठवले आपण पाहतोय की कव्हर रिझल्ट मधून हा चौकार. अगदी शरीरापासून दूर हा फटका गेला होता आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. आणि या कव्हर रिझल्ट मधून हा अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. या चौकारीने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 18वर पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सारंगाव संघ आपण पाहतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. स्वीप केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझल्ट मध्ये शतरक्षी तेथे सज्ज आहे. एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. या एका धावेने संघाची धावसंख्या 19. दुसरे षटक मार्गस्थ आहे प्रेम भोईर दुसऱ्या षटकात आलताना जयबजरंग भिनार संघाकडून. तर यावेळी प्रेम भोईराचा सामनावीर फलंदाज नवीन पाटील जो वैयक्तिक 4 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसरा बाजूला सन्नी पाटील मध्ये ज्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले आहेत. इथे चेंडू सरळ निघून जातोय विकेट हातामध्ये. द्विधा मनस्थितीमध्ये खरं तर सापडला होता फलंदाज. डबल माइंडेड झाला होता. आणि इथे मात्र पंच चेक करत आहेत की या चेंडू पिचच्या बाहेर पिच झाला आहे का नाही. येस इट्स वाईट बॉल. धावसंख्येमध्ये 52 धावेने भर पडते आणि सारंगाव संघाची धावसंख्या 52 धावेने पोहोचते ते 20 वर. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. सारंगाव संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. कुठेही चेंडूच्या लाईन मध्ये न येता अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज नवीन पाटील करताना पाहायला मिळाला होता. हा निर्धाव चेंडू आहे. स्कोर इज कॉन्स्टंट 20 रन्स विदाउट लॉस. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न इथे देखील बीट होतोय. हा देखील निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर जनमान एक तर सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 20 धावा. आजच्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कुठून काढलेल्या आहेत जनमान एक तर सारंगाव संघाने. पण मात्र इथून धावांचा वेग वाढवावा लागेल
कारण चॅलेंज राऊंडचा जर विचार केला तर फक्त लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ह्या सीमारेषा खूप दूरवरच्या आहेत. इतर आपण स्क्वेअर ऑफ द विकेट ज्या सीमारेषा बघितल्यात तर तेवढ्या लांब नाहीत आणि तिथून रन कधीही नक्कीच फलंदाज बनवू शकतात मोठे फटके खेळून किंवा ग्राउंडेड शॉट खेळून देखील गॅप हेरून देखील रन ते बनवू शकतात. कारण आउटफील्ड देखील या मैदानाची खूपच तेज आपल्याला पाहायला मिळते. 2 षटके समावतात, धावसंख्या 20 आणि आता मग तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज भिनार एक्सप्रेस जयेश वखारे. जयेश वखारे बॉलिंग ट्रॅकवर, तर जयेश वखारेचा सामना करेल फलंदाज सनी पाटील. इथे देखील लॉंग लेग रिझर्व्हमध्ये चेंडू खेळलेला आहे वॅकन एरिया आणि त्या एरियामधून चेंडू निघून जातोय सीमा पार. सनी पाटीलच्या बॅटमधून हा चौथा चौकार. सर एक दुसऱ्यांदा त्या रिझर्व्हमधून सनी पाटील चौकार उचलून गेलेला आपण पाहतोय. लॉंग लेग आणि लॉंग लेग रिझर्व्हमधून हा देखील चौकार पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 24 धावा 24. यावेळी विन्सेपने खेळलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये थोडासा फंबल पाहायला मिळतं आणि प्रेम एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज थोडीशी ढील दिली गेली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना सारंगाव संघाचे फलंदाज नवीन आणि सनी 1चं रूपांतर 2 मध्ये करताना 26वर धावसंख्या पोहोचलेली पाहायला मिळते. यानंतर दिवे संघटकांनी गोंदवली संघटकांना टॉससाठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला सुमित कुमार दिवे विपक्ष सुमित कुमार गोंदवली या 2 संघामध्ये. केवळ टर्न केलेल्या चेंडूला फुलटा चेंडू होता मिड क्रिझरमध्ये चेंडू पकडला जातो. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 27-27 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटकातला गोलंदाज जयेश वखारे ज्याने चौकार खर्च केल्यानंतर त्यानंतर वापसी केलेली आहे. क्लीन बॉल गेन अंदर दंडा भार आपण पाहतोय. अगदी लेग स्टंप आणि ऑफ स्टंप उखडलेला आहे आणि परिणाम आपण पहिला फलंदाज बाद होतोय सारंगाव संघाचा नवीन पाटील. न्यू बॅटर सागर पाटील 1 पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 27 धावा. पहिला फलंदाज क्लीन बॉलच्या रूपाने बाद झाला नवीन पाटील ज्याने बाद आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलेलं होतं. जयेश वखारे टू सागर पाटील. पहिला चेंडू रिसिव्ह केलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक पॉइंट रिझनमध्ये सज्ज आहे. शॉर्ट पॉइंट रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मात्र 1 धावा तरी फलंदाज पूर्ण करतायत. कोळात आलेला चेंडू आपण पाहतोय 1 सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 29 आणि टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघ नायक आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. सुमित कुमार दिव्य संघाचा संघ नायक आणि सुमित कुमार गुंदवली संघाचा संघ नायक, कारण या षटकानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. वेलकम सागर, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम देवेंद्र, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका, एक चांगला सामना तो देखील पाहायला मिळेल. हा देखील चांगला सामना आपण पाहतोय. मात्र नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुमित म्हात्रे फॅम टीम सुमित कुमार दिवे विपक्ष सुमित म्हात्रे फॅम टीम सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक भोईर आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. तर त्याचा सामना करेल फलंदाज सनी पाटील. सनी पाटील यांनी चांगली फलंदाजी जिंकले, एक बाजू लावून धरलेले. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वारंवार त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न 4 वेळा केला, त्यापैकी 2 वेळा तो सक्सेस ठरलेला, 2 वेळा मात्र अपयशी ठरलेला आहे. आपण पाहतोय लॉंग लेग रिझन त्याने टार्गेट केलेलं आहे. खरं तर लॉंग लेग रिझनमध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा प्रयत्न केला होता त्यावेळी अनसक्सेस, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो सक्सेस ठरला होता आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. यावेळी मध्ये गुडघावर बसवून फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. वंडर बाय सारंगावच्या बॅट बद्दल वंडरफुल षटकार, घुटना टेकून 6 एक. आणि याच फलंदाजीसाठी खरं तर सनी पाटील याला ओळखलं जात आहे. जर्मन एकता सारंगाव संघाचा किल प्लेअर आहे. की ऑफ सक्सेस जर बघितलं तर सनी पाटील जेव्हा जेव्हा खेळलेला आहे तेव्हा सारंगाव संघाने 90% सामने जिंकलेले आहेत. आणि वैयक्तिक आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की सनी पाटीलला 29 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. म्हणजे 35 मध्ये 29 धावांचा वाटा वंडर बॉय सारंगाव सनी पाटीलचा आहे. अजून या डावामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रतीक भोईर बॉलिंग ट्रॅकवर अशा पद्धतीने स्टँडच्या टोकाकडून तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा सनी पाटील. हो 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 हो, येतो भिंगरे आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. अद्भुत शॉट, पिकअप शॉट, षटकार. वंडर बॉय सारंगावच्या बॅट मधून हा वंडरफुल षटकार पाहायला मिळतोय. 2 इन रो आपण पाहतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 में 2 ठोकळे आले. ट्रेडमार्क शॉट आपण पाहतोय. या शॉटवर तो सिग्नेचर देखील करून देऊ शकतोय, कारण हा फटका त्याचा आवडता फटका आणि तो फटका सनी पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सनी पाटील याचा सिग्नेचर शॉट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धावसंख्या वेगाने आता मात्र वाढताना पाहायला मिळते. सारंगाव संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 41 वर 41. चॉईस बॉल नसणार आहे. पंच जो चेंडू आपल्याला देतील तो आपण वापरणं बंधनकारक असं नाही. पंचांकडून तो चेंडू आपल्याकडे दिला जाईल. आणि या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारचा चॉईस चेंडू नसणार आहे. लॉंग ऑफ इन लॉंग ऑन खरं तर चॅलेंज मैदानावरच्या या चॅलेंजिंग सीमारेषा आहेत आणि त्या रिझनमध्ये षटकार ठोकणे खूप चॅलेंज असतं. इथे खोलात आलेला चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला, खोलून टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय आणि तिखट प्रत्युत्तर चांगली वापसी करताना गोलंदाज प्रतीक भोईर. प्रतीकचा हा चेंडू मात्र अल्पेश गायकवाड अप्रतिम पाहायला मिळतोय. स्कोर आपण पाहतोय स्थिर आहे. हो हो, आणखीन एक मोठा फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. गॅप इथे मात्र सोताळले नाही आणि इथे आपण पाहू शकता किती धावा पूर्ण केल्यात फलंदाजाने. फक्त एकच धाव आणि अशा प्रकारे या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 42 42.
यानंतर आपण कुठेही जाऊ नका, कारण आपण सामना पाहणार तो गुंदवली विपक्ष दिवे या दोन संघामध्ये. एका बाजूला सुमित कुमार गुंदवली तर दुसऱ्या बाजूला सुमित कुमार दिवे सुमित मात्रे फॅम टीम. हे दोन संघ आपल्याला आमने सामने पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये शेवटचे चेंडू यायला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. स्क्वेअर मध्ये झेल आणि इथे मध्ये शेवटच्या चेंडूला समाप्त फलंदाज सागर पाटील याचा खेळ. तर डावाची देखील समाप्ती या निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जर्मन एकता सारंगाव संघाने आपल्या धावा जोडल्या. ते एकूण 42 पुन्हा एकदा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जयबजरंग भिनार या संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार दिवे विपक्ष सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये. तर टॉस केला जातो या अंकल भोईर यांच्या शुभ असते जे या स्पर्धेचे आयोजक देखील. हेड कॉल आहे दिव्य संघनायकाचा आणि या टेल आलेला आहे. तर गुंदवली संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. गुंदवली संघनायक टॉस आपण जिंकले सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे जयबजरंग चषकाचं जयबजरंग भिनार संघाच्या माध्यमातून हटअप सिटी चॅलेंज ग्राउंडवर या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि या ग्राउंडवर खेळण्यासाठी खूप मजा वेगळीच असते. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जास्त विचारणार नाही. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. दिव्य संघाने प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे आयोजन केलं आहे आयोजनशी काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि मला तर वाटते आम्ही यंगस्टर असून ना ते पहिल्यांदाच या मैदानावर खेळतील त्यामुळे त्यांचे धन्यवाद. क्या बात आहे. चॅलेंज ग्राउंड म्हटलं तर हटअप सिटी नक्कीच आपण पाहतो नाही या ग्राउंडवर खेळण्याचं स्वप्न भरपूर जणांचं असतं ते आज पूर्ण होणार आहे. तर आपण खुश आहात? हो नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे. टॉस जिंकला या सुमित कुमार गुंदवली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स म्हणून सरांच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सकल समालोचक समीर ठाकरे. चेक. हॅलो चेक. Check. Thanks a lot. Thank you so much, Mr. शिवाजी दुमा सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हटअप सिटी चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर रंगत असलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय बजरंग स्पोर्ट भिनार आयोजित जय बजरंग चषक 2026 दुसऱ्या फेरीतला सामना तुम्हाला बघायला मिळतोय. जय बी भिनार संघाच्या समोर 43 धावांचं लक्ष उभारण्यात आलं. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर फर्स्ट इनिंगमध्ये सनी पाटील वंडर बॉय ऑफ सारंगाव 36 धावांचा एक विध्वंसक डाव सनी पाटीलच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाला आणि येथे एकूण आता टार्गेट 43 सेट करण्यात आलेला. वन साईड खेळताना दिसला. वन साईड हिरो आहे खरं तर. आता सनी पाटीलचा पण विचार केला तर
या वर्षामध्ये म्हणजे मागच्या 2 वर्षांपासून तो चांगला खेळत आलेला आहे, त्याच्यामुळे इथून आज त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होती. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होत असताना कुमार गुंडच्या सोबतीनं बॅटर आयुष शरट. थोडंसं आता सलामी वीरांमध्ये बदल करण्यात आला. कुमार मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला, बॅटिंग करत असताना चांगला धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आयुष शरटनं त्याला चांगली साथ दिली आणि आता ती जोडी आता मैदानामध्ये एंटर झालेली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम सारंगाव. जय हनुमान एकता सारंगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही लढत पाहतायत सध्याच्या घडीला जय बजरंग भिनार. 43 एक एव्हरेज टोटल आहे, कारण या मैदानावर धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नाहीये. आपण अशा अनेक मॅचेस बघितल्यात. सुमित कुमार केवनी दिवे यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुमित कुमार गुंदवदी. या 2 संघांदरम्यान ही लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. परंतु चालू सामना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जेथे 42 पहिल्या डावात बनवल्या यशस्वी फलंदाज तुम्हाला बघायला मिळाले. जय हनुमान एकता सारंगाव टीम लास्ट ऑफिशियल कॉल. फिल्डिंग सेट करा. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. ऑलरेडी टॉस नंतर देखील आम्ही तुम्हाला भरपूर वेळ दिला होता. आज खरं तर भरपूर उशीर होत चाललाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील कारभाव संघ काही कारणास्तव थोडंसं उशिरानं आला, तदनंतर 9 नंबर सरकार स्ट्रायकिंग एंडला बॅटर आयुष, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुमार. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली होती आणि नवीन घोरपडे षटक क्रमांक पहिले घेऊन मार्ग शोधतोय. नवीन पाटील आहे, माफ करा. षटक क्रमांक पहिले घेऊन मार्गस्थ बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट कव्हर लाईक फिल्डर आणि बीड ऑफ 30 सर्कलमध्ये तुम्ही पाहतायत. बॉल तयार. नवीन पाटील विथ द न्यू बॉल. सामना करेल बॅटर आयुष ओव्हर द विकेट. ओ पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता. ब्युटिफुल आउट स्विंगर. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळण घेणारा बॉल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि डॉट बॉलनं सुरुवात करत असताना नवीन पाटील. व्हेरी गुड स्टार्ट. Excellent start from Navin Patil. Chasing a target of 43 runs team JB Binar. Sweep करायचं होतं. लाऊडली अपील करण्यात आली. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगकडे येतोय. स्वतः विकेट किपर बॉल उचलणार, तोपर्यंत लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण केली. एका धावेने धावफलक सुरू झालाय ते जय बजरंग बिनार संघाचं. आज जय बजरंग बिनारची स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय बजरंग बिनार चषक खरं तर या स्पर्धेचं 4थं पर्व आहे, परंतु वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्पर्धा बघायला मिळाली. मागच्या 2 वर्षांमध्ये आपण अंडर-25चं फॉर्मॅट बघितलं. या वर्षामध्ये GCA आणि पहिलं वर्ष जे होतं याच क्रीडांगणावरती डे नाईट स्वरूपामध्ये भिवंडी ग्रामीण आणि सिटी क्रिकेट याचा मिक्सअप आपण पहिल्या पर्वामध्ये बघितलं होतं. माजी सरपंच विनोद जारेट आणि त्याचबरोबर संपूर्ण जय बजरंग स्पोर्ट बिनारच्या वतीनं कुमार गुण या खेळाडूकडे सर्वांच्या नजर आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण चर्चा तीच करत होतो की कुमार गुणसाठी हे मैदान आजवर खूप चांगलं राहिलं आहे. अनेक मोठमोठ्या संघातून खेळत असताना मोठमोठ्यांच्या संघांच्या विरोधात त्यांनी चांगली कामगिरी केली.
चेंडूला येऊ दिला, हलक्या हातानं ड्राईव्ह करण्यात आला शॉट कव्हरला. अगदी कॅचिंग पोझिशनमध्ये एक फिल्डर सेट करण्यात आला होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय. वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे गेला. दोन्ही आकड्यावरती कुमार गुन ऑफ द मार्क विथ द सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. CCG चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बघितल्या आणि भिवंडीचं CD क्रिकेट असेल, भिवंडीचं ओपन क्रिकेट असेल, भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट असेल, या चॅलेंजवर खेळण्याची मजा वेगळी आहे. फुल टॉस. आयुष हारेट चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगला टच त्याचा बघायला मिळाला आणि या बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलाय. सिक्सर. लागोपाठ 3 षटकार जर एका बॅटरने मारले तर अंकल भोईर त्यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे आणि पहिला सिक्सर आयुष हारेटच्या बॅटमधून. लाजवाब टायमिंग. फुल टॉस होता आणि सरळ पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा क्लासिकल सिक्सर. स्क्वेअर ऑफ द विकेट. जास्तीत जास्त धावा तुम्ही या क्रीडांगणावरती होताना पाहिल्यात आणि आता सुरुवात त्या पद्धतीने केली आहे. आयुष हारेटच्या माध्यमातून सिक्सर आणि या सिक्सरनं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होता. 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या. जवळपास 11च्या सरासरीनं धावा तुम्हाला जोडावा लागतील मॅचला जिंकण्याकरिता. ओहो, स्वतःला थांबवलंय. बॅटची कडा होती. डेडिकेट देखील तेथे लागले आणि एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. बॅटर अक्षरशः त्या ठिकाणी डबल माइंडेड झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहणं इंटरेस्टिंग. ज्या प्रकारे ड्राईव्ह करायचं होतं सुरुवातीला मानस होता पवित्र तोच घेतला होता, परंतु तदनंतर स्वतःला थांबवलं. हलक्या हातानं डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आयुष हारेटचा. बॅटची बाहेरील कडा देखील घेतली होती. लास्ट बॉल तुम्ही पाहतायत ऑप्शनच्या बाहेरचा. हो, आउटसाइड एज कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली. कॅच ड्रॉप होतं आणि जीवनदान त्या ठिकाणी मिळालं आहे. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 9 या आकड्यावरती जय हनुमान सारंगाव आणि एका बाजूला जय बजरंग बिनाळ. बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. सध्या 9 धावा स्कोर कार्डवरती. नवीन पाटील कुमार समोर स्टिअर केल्या. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवत असताना बॉल येतोय बॅकवर्ड ऑफ दी पॉईंट रिजनमध्ये. फक्त मिळेल एकच धाव. थोडंसं संयमी खेळतोय. सावध पवित्र त्यानं स्वीकारला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न विदाउट एनी लॉस. 10 ऑन दी बोर्ड टीम जय बजरंग भिनार. सुरुवात चांगली आहे. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भले ॲव्हरेजला स्पर्श केला नाही, परंतु अल्पेशी विदाउट एनी लॉस 10 धावा ही एक चांगली सुरुवात आहे एखाद्या टीमसाठी. आणि महत्त्वाचं काय तर दोघेही सलामीवीर आता हळूहळू सेट होत आहेत. 18 बॉल आणि 33 इक्वेशन. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही समीकरण पाहता. डे 2 ऑफ द टुर्नामेंट. दुसरा दिवस तुम्ही या स्पर्धेमधील एन्जॉय करता. काल चांगला मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या. जोगेश्वरी स्पोर्ट जुना नांदुर्गी संघ सुपर 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ कालच्या दिवसातून तुम्हाला बघायला मिळाला. परंतु आजचा पूल कोण मारणार, कोणता संघ बाजी मारणार आणि सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणार ते तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. 10 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे 18 बॉल 33ची गरज. आता इथून थोडंसं रिक्वायर्ड रन रेटमध्ये वाढ झालेली दिसते. तर बरोबर 11च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील, कारण 3 षटकार आणि 33 धावा करायच्या. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येतोय ओमकार पाटील. बरेचसे यंगस्टर क्रिकेटर आता तुम्ही सारंगाव टीममधून पाहताय, ज्यांनी सातत्याने चांगला खेळ साकारलाय. युवा खेळाडूंचा भरणा असलेली टीम आणि काही सिनियर क्रिकेटर तुम्हाला संघामध्ये बघायला मिळतात. ओमकार फुल स्ट्रेट. जबरदस्त वेग होता बॉलमध्ये. कुमारनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा तो शांत दिसत होता, परंतु तदनंतर आता येथून आक्रमणाला त्यानं सुरुवात जरूर केली. मात्र यावेळेला गोलंदाज ओमकार फुलर लेंथ. व्हेरी गुड बॉलिंग. आउटसाइड ऑफ सम बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. दहा धावा. हो, स्वीप करायचं होतं. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता आणि दागोपाठ 2 डॉट बॉल. आता इथून दबाव वाढवत असताना पहा
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता कुमार समोर. Yes, मला वाटतं की बॉलर डेंजर एरियामध्ये येतोय. येस, एक्झॅक्ट. बॉल टाकल्यानंतर ज्या वेळेला बॉल रिलीज करतोय तदनंतर त्याचा फॉलो थ्रू अंपायरच्या बरोबर मध्ये येतोय आणि त्याच्यामुळे आता ही पहिली वॉर्निंग मला वाटतं दिली आहे की अशा वेळेला काय होतं की भले आपली विकेट कॉन्क्रीट आहे बट तुम्हाला जर का एखाद्या वेळेला लेग बिफोरची विकेट असेल तर ती तुमच्या फेवरला मिळत नसतं तो डिसिजन. पुन्हा स्वीप करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल. कुमार गुंड सातत्याने साच पळतोय. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. कुमार गुंड सारख्या महान फलंदाजाला थांबवलंय त्या ठिकाणी. अपील देखील करण्यात आली होती आणि लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. थोडासा फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. एपा वेग भन्नाट आहे ओमकार पाटीलकडे. ओमकार युवा खेळाडू आहे. त्याच्यासमोर एक सर्वात अनुभवी आणि भिवंडीचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे परंतु त्याचा कोणत्याही प्रकारे दबाव त्याने घेतलेला नाहीये ज्या पद्धतीने गोलंदाजी कुमार समोर केली आहे. पुन्हा फुल लेंथ. यावेळेला समोर लॉफ करायचं होतं. बॅटची आतली कडा. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. पूर्णपणे पलटवार. जय हनुमान. एकता सारंगाव संघाचं तुम्हाला बघायला मिळतोय. एका धावेने स्कोर पुढे गेले धावफलकावरती. 11 धावा. चौथ्या बॉलवर सिंगल आली आहे. हळूहळू आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये वाढ होत असताना 33 करायच्या होत्या. 18 बॉलमध्ये आता समीकरण 14 बॉल 32 धावांची गरज आहे. दबाव वाढत गेलाय जय बजरंग बिनार संघावरती. याचं कारण ओमकारनं 4 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. आयुष आरे त्याच्यावर देखील आता दबाव असेल. त्याच्या बॅटमधून एक सिक्सर जरूर आलाय परंतु कसं आहे ना की एखाद्या वेळेला आपला पार्टनर जास्तीत जास्त डॉट बॉल खेळतो त्याच्यामुळे धावा बनवण्याचा प्रेशर तो एका फलंदाजावरती येत असतो आणि तसंच घडलंय. आता आयुषवरती ते दबाव असेल की इथून त्याला धावा बनवाव्या लागतील कारण कुमार स्ट्रगल करतोय. ओमकार पाटील ओव्हर द विकेटनं सोडून दिला बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. इट इज अ बॅट बॉल. अंपायर्स कॉल इज अ वाईट. मिडल लेगचा धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 12 वर 12 ऑन द बोर्ड नाव. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चेसिंग अ टार्गेट ऑफ 43 रन्स. ओमकार आता विकेट डिझर्व करतोय कारण ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली आहे. सटीक ॲक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे वेगाबरोबर त्याने जी लाईन चांगली मेंटेन ठेवली आहे. ड्राईव्ह केला. या वेळेला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. फक्त मिळेल एकच धाव. एकाही वेळेला बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये. लॉफ्टेड हिट खेळू दिलेले नाहीयेत फलंदाजांना. ओमकार पाटीलनं युवा गोलंदाज आहे परंतु या युवा गोलंदाजानं आता इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम ओमकार पाटील. 13 धावा धावफलकावर. फर्स्ट ओव्हरमध्ये चांगली टोटल होती जय बजरंग बिनारसाठी. 43 लक्षाचा पाठलाग करताना 10 धावा बनवल्या होत्या परंतु त्यानंतर या षटकामध्ये ओमकारनं पूर्णपणे बांधून ठेवलंय बॅटर्सना. 13 रन्स. कुमार ऑन स्ट्राईक नाव. 3 बॉल कुमार समोर डॉट फेकलेत ओमकारनं. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग. शॉट कव्हरला एक फिल्डर आणि शॉट एक सॅकवर. कुमार समोर पूर्णपणे ऑन साईड पॅक केले डीपमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर एकही फिल्डर डीपमध्ये नाही आहे. राऊंड द विकेट. लो फुल टॉस स्वीप केला. बॉल इथे डीपमध्ये स्क्वेअर लेगला थोडंसं फंबळ. एक धाव इथे मिळाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न. 14 धावा धावफलकावरती उर्वरित येणारे 12 बॉल 29 ची गरज है. 12 बॉल आर रिमेनिंग एंड 29 मोर रन टू विन. आने वाली 12 गेंदे 29 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. बढ़िया वापसी करते हुए, बढ़िया वापसी दिलाते हुए अपनी टीम को यहाँ पर गेंदबाज ओमकार पाटिल. जिस तरह से पहले ओवर में 10 रन बने थे ऐसा लग रहा था कि एक अच्छे एवरेज से रन बनाते हुए दोनों भी बल्लेबाज और खासतौर से एक भी विकेट अब तक गवाई नहीं. यानी कि पूरी तरह से लाइसेंस बल्लेबाजों के पास यहाँ से पूरी तरह से हावी हो सकते थे लेकिन ओमकार की गेंदबाजी काफी खतरनाक. अच्छी रफ्तार ओमकार की गेंदबाजी में हमें देखने मिली और साथ ही साथ अच्छी उछाल ओमकार को मिल रही थी. जिस तरह से आगे पिच कर रहे थे गेंदों को, ज़्यादा से ज़्यादा गेंदे शॉर्ट ऑफ गुड लेंथ यानी या फिर फुलर लेंथ हमें ओमकार पाटिल के द्वारा देखने मिले. अभी ये 14 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, लेकिन आने वाली 12 गेंदे 29 रन बनाने यानी कि और यहाँ से दबाव बल्लेबाजों पर बढ़ता हुआ. सनी पाटिल
जिन्होंने बल्लेबाजी काफी अच्छी की। आज 36 रन कुल मिलाकर अपने पारी में बनाए। वंडर बॉय ऑफ सारंग गांव के नाम से जाने जा रहे। पिछले 2 सालों में जो खेल सनी पाटिल ने दिखाया काबिल तारीफ हमें देखने मिला था। आने वाली 12 गेंदें 29 रनों की जरूरत इस मुकाबले में। कुमार गुन कहीं ना कहीं ज्यादा स्ट्रगल करते दिखे। 7 गेंदों का सामना किया, सिर्फ और सिर्फ 4 रन उनके बल्ले से। लेकिन क्या यहाँ से बड़ा स्ट्रोक उनके बल्ले से हमें देखने मिलेगा? ये बड़ी पारी अब यहाँ से उनके बल्ले से हमें देखने मिलेगी सनी पाटिल। ओ सनी पाटिल की ये पहली गेंद, परफेक्ट यॉर्कर। क्या गेंदबाजी हो रही है सारंगाव टीम के द्वारा, बढ़िया गेंदबाजी। पहले ओवर में नवीन 10 रन कर चुके, लेकिन उसके बाद ओमकार ने कहीं ना कहीं मोमेंटम अपने टीम के बाजू में शिफ्ट किया और वही मोमेंटम अब बरकरार रखने की कोशिश करते हुए सनी पाटिल। बढ़िया शुरुआत फुलर लेन के साथ, यॉर्कर लेन के साथ। कुमार को कोई मौका नहीं था, बल्ले को नहीं चला पाए वहां पर। डॉट गेंद के साथ शुरुआत, 11 गेंदे 29 रनों की जरूरत। धीरे धीरे अब यह दबाव और भी बढ़ता हुआ, प्रेशर में आती हुई टीम जय बजरंग बीनार। छोड़ दिया इस गेंद को। ओह परफेक्ट वाइड यॉर्कर, क्या गेंदबाजी हो रही है, बढ़िया। ताली आती हुई सनी पाटिल को इस गेंदबाजी के लिए। आइए देखते रिप्ले में, छोड़ दिया था इस गेंद को, परफेक्ट वाइड यॉर्कर छोड़ दिया था वहां पर गेंद को कुमार गुन ने। हालांकि कुमार गुन की जजमेंट कहीं ना कहीं गलत वहां पर। काफी मरतबा हमने देखा है कुमार पहली गेंद से शुरू हो जाते, लेकिन आज 9 गेंदे 4 रन। आने वाली 10 गेंदे 29 रनों की जरूरत। यहां से बड़े स्ट्रोक लगाने होंगे। ओ इस बार फुल टॉस, इस बार गलती कर बैठे, गेंद हवा में, कैच को पकड़ा है वहां पर। क्या कुछ हुआ है देखते हैं। मेरे ख्याल से बल्लेबाजों ने रेफर किया, यस भीमा नो बॉल के लिए, क्योंकि फुल टॉस थी, उछाल थी इस गेंद में। आइए देखते हैं, अंपायर फैसला सुनाएंगे। जिस तरह से स्क्वायर लेग बाउंड्री लाइन को क्लियर करने की कोशिश थी कुमार की, हालांकि यहां पर मौका था एक आध बड़ा स्ट्रोक लेकर इस दबाव को कम करने का। इट्स अ फेयर बॉल, बैटर आउट, बिग विकेट। बड़ी सफलता अपने टीम को दिलाते हुए। हालांकि फुल टॉस गेंद थी, सनी को भी विश्वास नहीं यहां पर हुआ कि इस फुल टॉस के ऊपर हमें विकेट मिल सकती है। कुमार गुन के पारी का खात्मा, बड़ी सफलता। हालांकि काफी निराश किया आज बिनार के समर्थकों को, जिस तरह से कुमार गुन के द्वारा हमें बल्लेबाजी देखने मिली। नील ने अच्छा कैच पकड़ा था वहां पर डीप स्क्वायर लेग पर, कोई गलती वहां पर की नहीं थी। हालांकि एक मौका था इस मुकाबले में वापसी करने का, लेकिन उस मौके को नहीं बुना पाए कुमार गुन, और यह बड़ी सफलता और ज्यादा कठिनाई हमें अब कहीं ना कहीं टीम जय बजरंग बीनार हमें देखने मिली है। आने वाली 9 गेंदें 29 रनों की जरूरत। सनी पाटिल पिछले 3 गेंदों में एक की भी रन उन्होंने खर्च नहीं की। पिछली 2 डॉट गेंदें और 1 विकेट। हालांकि विकेट जो मिले फुल टॉस पर मिले, वहां पर कहीं ना कहीं उस फुल टॉस पर एक बड़ा स्ट्रोक आना जरूरी था। दिनू गुलवी नए बल्लेबाज, राउंड द विकेट। इस बार उछाल दिया गेंद को, लॉफ कर दिया, लेकिन गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती नहीं। एक और सफलता, दीनू गुलवी बैक टू द डगआउट। राउंड द विकेट से अक्रॉस निकलने वाली ये गेंद थी, अक्रॉस लाइन। इस स्ट्रोक को जरूर खेला था, लेकिन ज्यादा उछाल मिली थी इस गेंद में, ज्यादा ऊंची गई थी गेंद, लंबाई नहीं खेल सके वहां पर बल्लेबाज दीनू गुलवी। और दूसरी सफलता अपने टीम को दिलाते हुए टीम जय हनुमान सारंगाव अब ड्राइविंग सीट पर इस मुकाबले में। कहीं ना कहीं ऊपर आयुष शरेट काफी निराश, क्योंकि कुमार से ज्यादा उम्मीदें थी, लेकिन आज कुमार गुंड पूरी तरह से फ्लॉप शो में देखने मिला बल्लेबाजी में। और अब कहीं ना कहीं हेमंत हरट जो कि टीम में नहीं है, उनकी कमियां खलती हुई। जिस तरह से हेमंत हरट जो कि भिवंडी के सबसे बड़े ऑलराउंडर में से एक, हालांकि आज टीम में शामिल नहीं है। वर्किंग डे, एक और डॉट गेंद, हैट्रिक ये गेंद थी। हालांकि एक भी हैट्रिक अब तक इस टूर्नामेंट में किसी भी गेंदबाज ने की नहीं, लेकिन सनी के पास वो मौका था। लेकिन ये मेडन हो सकती है। आखिरी गेंद, 7 गेंदे 29 रनों की जरूरत। क्या ये पहला मेडन इस टूर्नामेंट का? सनी पाटिल
यार लेकिन इस बार हेलीकॉप्टर ड्राइव गैप में खाओ कॉर्नर पर गेंद को रोक दिया वापस सागर ने। दूसरे की कॉल और इसके साथ ही 2 रन आसानी से मुकम्मल। और इन 2 रनों के साथ टीम की टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद 16 रनों पर 2 विकेटें अब तक गंवाई है। आने वाली 6 गेंदें 27 रनों की जरूरत इस मुकाबले में। 43 रनों की चुनौती थी लेकिन ये काफी बड़ी चुनौती अब लगने लगी है। जिस तरह से हमें गेंदबाजी देखने मिली थी, पहले ओवर में 10 रन आए लेकिन उसके बाद ओमकार और सनी पाटिल, बढ़िया गेंदबाजी सनी पाटिल ने भी सिर्फ और सिर्फ 2 रन अपने ओवर में खर्च किए। ओमकार ने अपने ओवर में सिर्फ 4 रन खर्च किए और वही नतीजा हम देखने जा रहे कि जीत के कगार पर अब जय हनुमान सारंगाव टीम। आने वाली 6 गेंदें और 27 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। हालांकि इस मैदान पर यशपाल माली के सामने वो कारनामा किया गया था, मेरे ख्याल से आर के ग्राउंड पर किया गया था। यशपाल माली के सामने जावेद है, लेकिन इस मैदान पर आतिश पाटिल जो कि वर्ल्ड के जिन्होंने फाइनल मुकाबले में कारनामा किया था, 27 रन बनाए थे आखिरी ओवर में नाइट टूर्नामेंट में। यानी कि बन सकते इस मैदान के काफ़ी सारे रिकॉर्ड है, हम आपके पास ले आएंगे जरूर। लेकिन अब ये मुकाबला 6 गेंदों में 27 रनों की जरूरत है हर्षल गेंदबाजी करने के लिए। पिछले मैच के हीरो जिन्होंने पहले मुकाबले में मैन ऑफ द मैच अवार्ड चटकाया था, वही हर्षल अब गेंदबाजी करने के लिए। आज सारंगाव टीम कहीं ना कहीं पहले मुकाबले में पेनल्टी लेकर जीत गई, दूसरे मुकाबले में भी कहीं ना कहीं ज़्यादा प्लेयर्स शॉर्ट थे टीम में, जो कि प्लेइंग 11 में हर साल और हर टूर्नामेंट में हम देखते आ रहे, वो टीम नहीं देखने मिली थी। लेकिन जो भी खिलाड़ी मौजूद है उन्होंने क्या खेल दिखाया आज, बढ़िया। और अब धीरे धीरे क्वार्टर फाइनल की तरफ बढ़ती हुई, क्योंकि अगर ये मुकाबला सारंग जो भी टीम जीतेगी वो सिर्फ आज के दिन में आखिरी मुकाबला खेलने वाली है, यानी कि क्वार्टर फाइनल में पहुंचने वाली टीम। ओ इस बार लाउडली अपील एंड इस मर्तबा देख सकते हैं अब आयुष भी अब स्ट्रगल करते हुए। अब ये 5 गेंदें 27 की जरूरत है, ज्यादा से ज्यादा डॉट गेंदें, और हर एक ओवर की शुरुआत डॉट के साथ हमें देखने मिली। पहले नवीन पाटिल, ओमकार पाटिल, सनी पाटिल, अब हर्षद पाटिल। फुलर लेंथ, फुल एंड स्ट्रेट, एक और डॉट। अब यहां से मुश्किल, क्योंकि आखिरी 4 गेंदें और 27 की जरूरत, यानी कि 4 सिक्सर भी लग जाते तो भी ये मुकाबला नहीं जीत सकती जय भी बिना टीम। हालांकि अब वो अपनी टूर्नामेंट के लिए यहाँ से फ्री हो जाएंगे। जिस तरह से आयोजन किया, कुछ कमी आई इस टूर्नामेंट में हमें देखने नहीं मिली है। जिस तरह से इस प्रतियोगिता में मेहनत ली टीम जय बजरंग बिनार ने, लेकिन आज वो मेहनत उनके खेल में हमें देखने नहीं मिली। आखिरी 4 गेंदें, यहां से अगर यदि गेंदबाज गलतियां कर लेता है तभी जाकर कहीं ना कहीं मौका बन सकता है बल्लेबाजों को, क्योंकि 4 गेंदों में 27 रनों की जरूरत है। छोड़ दिया इस गेंद को, यही हम चर्चा कर रहे थे। यदि अगर गेंदबाज चाहे तो फिर ये मुकाबला बल्लेबाज जीत सकते हैं। एक सा की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 17 पर 17। हर्षल पाटिल ओवर द विकेट, ओ इस बार सीधा सामने लॉफ किया, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, कोई गलती नहीं। ये आज दूसरा दिन है अल्पेश जी, कल 7 मैचेस, आज का ये तीसरा मुकाबला, लेकिन लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पर किसी बल्लेबाज ने छक्का लगाया नहीं है। यानी कि चैलेंज ग्राउंड पर ये काफी बड़ा चैलेंज बना है, लॉन्ग ऑन क्लियर करना, लॉन्ग ऑफ क्लियर करना। यानी कि इस टूर्नामेंट में अब तक ये 7वां मुकाबला हम देख रहे हैं, और माफ कीजिए कल 7 और आज के तीसरा, यानी कि 10वां मुकाबला। और अभी भी 10 मुकाबले में निखिलेश जी एक भी बल्लेबाज ऐसा नहीं कि जिन्होंने लॉन्ग ऑन पर सिक्सर लगाया। इसीलिए ये मैदान दिखने में छोटा है, लेकिन लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ इधर 6 लगाना काफी मुश्किल। इस बार फ्लिक किया पूर्वेश है, पूर्वेश मेरे ख्याल से पिछले मुकाबले में एज ए ओपनर आए थे बल्लेबाजी करने के लिए। 1 ही रन और फॉर्मेलिटी आर लेफ्ट, आखिरी 2 गेंदें, सिर्फ 18 रन, काफी बड़ी मार्जिन से जीत की तरफ बढ़ती हुई जय हनुमान एकता सारंगाव टीम। सनी पाटिल ने क्या बल्लेबाजी की आज, सभी दर्शकों को खुश किया। इस बार एक और विकेट, बहती गंगा में हाथ धोते हुए हर्षल पाटिल भी, क्योंकि हर एक को खिलाड़ी चाहते हैं कि इंडिविजुअल स्कोर हमारा भी अच्छा हो, हमारे भी पॉइंट्स कहीं ना कहीं अच्छे हो। ये देखिए
विकेट टेकर गेंदबाजी करते हुए, रिस्की गेंदबाजी करते हुए लेग बिफोर द विकेट के माध्यम से एक और विकेट। अब आखिरी एक गेंद, 25 रनों की जरूरत इस मुकाबले में। काफी बड़े मार्जिन से जीत की तरफ बढ़ती हुई अंकल भोईर कहीं ना कहीं निराश, जिस तरह से आज खिलाड़ियों ने खेल किया। प्रिंस मूवीज के माध्यम से काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं और आखिरी गेंद, 25 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। क्लीन बॉल, आखिरी गेंद पर विकेट, हर्षल ने चटका और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया। 24 रनों से बड़ी मार्जिन से जीत हासिल करते हुए टीम जय हनुमान एकता सारंगांव। मेनी मेनी कांग्रेचुलेशंस टीम। सुनील पाटिल, मेनी मेनी कांग्रेचुलेशंस। सारंगांव के उद्योजक है और टीम के सर्वे सर्वा है। सुनील पाटिल, बहुत बहुत बधाई। और हेडलेग टीम जय बी बिनार। आइए चलते, मैन ऑफ द मैच अवार्ड यहां पर दिया जाएगा और नो डाउट जिन्होंने बल्लेबाजी करते समय 36 नॉट आउट बनाए और गेंदबाजी करते समय अच्छी गेंदबाजी, सनी पाटिल 2 विकेट चटकाए, वही वंडर बॉय सारंगांव सनी पाटिल इज द मैन ऑफ द मैच। चलिए सनी, आपको थोड़ा स्पीड अप करना है। चलिए अगला मुकाबला टीम दीवे मेरे ख्याल से फील्डिंग करने वाली है या फिर गुंदौली है। जो भी टीम की फील्डिंग है आपको फील्ड सजाने तुरंत। खेवनी दीवे बनाम गुंदौली, एक और बड़ा मुकाबला हमें देखने मिलेगा, लेकिन सनी पाटिल आपको थोड़ा फास्ट रहना है। वीआईपी डाइस पर अंकल भोईर, अब तुम्हारे पार्टनर तुम्हारे साथ जुड़ चुके, फ्री हो चुके इस टूर्नामेंट से। सनी पाटिल जिन्होंने नॉट आउट 36 रनों की पारी खेली और गेंदबाजी करते समय 2 विकेटें अपने ओवर में छटकाई, वो इस मैच के हीरो बने। और अंकल भोईर, आपके शुभ हाथों से सनी पाटिल को मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देनी है। ये आप देख सकते हैं ऑन स्क्रीन पर अंकल भोईर के शुभ हाथों से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देते हुए सनी पाटिल, वेल डन और बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मैच। क्वार्टर फाइनल में पहुंचने वाले आज के दिन की पहली टीम 2 विन के साथ, और एक और बड़ा मुकाबला दोस्तों देखना ना भूलिए, क्योंकि यहां पर गुंदौली बनाम टीम खेवनी दीवे, एक और बड़ा मुकाबला हमें देखने मिलेगा। दोनों भी टीमों में अच्छे खिलाड़ी है जिन्होंने अच्छा खेल इस साल दिखाया, यानी कि ये बड़ा मुकाबला होने वाला है। और दोनों भी टीमें सुमित शेठ मात्रे के नाम से खेलते हुए, सुमित कुमार गुंदौली और सुमित कुमार खेवनी दीवे।